महाराज सांगतात, एकता सौरला खटवांग रायासे भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, याला म्हणतात एकी केले हातो फळी ठाया बळी पावले. त्या ठिकाणी बलवान आहेत त्या ठिकाणावर गेले. ठाया म्हणजे ठिकाण. आता ठिकाण म्हणजे काय याचं विस्ताराने चिंतन आहे, परंतु वेळ विस्ताराची आपल्याकडे नाही. ठाया बळी पावले, बळ कोणतं आणि कोण त्या ठिकाणी गेलं हेही आहे, परंतु वेळ तेवढी नाही. आता आपण पुढे सरकूया. घड्याळ सरकत आहे, आपणही सरकलं पाहिजे. तुम्ही नका सरकू, तुम्ही सरकले तर पुढे जागा राहणार नाही, टाळकऱ्याला मागे जावं लागेल. हो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा ज्यांच्याकडे बल होत ते तुला प्राप्त करून घेतात. ठाया बळी पावले. तुकोबराय प्रार्थना करतात. देवाने विचारलं, महाराज यांनी हातोफळी केली आणि भगवत प्राप्ती करून घेतली, तुम्ही का हातोफळी करत नाही, तुम्ही का तोरा करत नाही, तुम्ही का पैज मारत नाही? याचंच उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात. आम्ही देवा शक्तीहीन. तर काय महाराज, स्वामी महाराजांचा दरबार आहे. सर्व गंधर्वासारखे गायक आहेत, इंद्रासारखे मृदंग वादक आहेत. कुठं गेल्याच्या नंतर महाराज फोन करावे लागते पखवाज वाजवणाऱ्याला. कार्यक्रमाची वेळ झाली या म्हणून तो सांगतो निघालोच, दुसऱ्या गावाला चाललेला असतो. परंतु स्वामी महाराजांचा दरबार आहे. महाराज एका कीर्तनामध्ये 4 मृदंगाचार्य, खांदे पालट म्हणतात त्याला. म्हणून समर्थाची, ज्ञानोबराय सांगतात, समर्थाची पंक्ती भोजने समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. म्हणून हे समर्थाचा दरबार आहे. इथं कशालाच कमी नाही. कीर्तनाला तर कमी नाही, ज्ञानदानाला कमी नाही, अन्नदानालाही कमी नाही महाराज. हो, अन्नदान दिवसभर अन्नदान चालू आहे. आणि ज्या ठिकाणी अन्नदान चालू असतं ना, हो, जेवढे ठिकाण पाहिलेले आहेत तिथला अनुभव असा आहे, ज्या ठिकाणी मुबलक अन्नदान आहे त्या ठिकाणी काहीच कमी पडत नाही. स्वामी महाराजांचा आशीर्वाद आणि त्याच्यामध्ये अन्नदान आपल्याला घडत आहे. असा देव दुर्लभ हा सोहळा आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही देवा शक्तीहीने. तुकोबराय सांगतात आम्ही शक्तीहीने. वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबराय शक्तीहीन नाहीत, पण तुकोबरायांचा शब्द आहे आम्ही. आम्ही शब्दामध्ये जे सर्व साधक आहोत आपल्याला घेऊन तुकोबराय सांगतात, आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा. म्हणून आम्ही आता करुणा भाकू कोणाकडे? भगवान परमात्म्याकडे. आणि म्हणून तुकोबराय जर आपल्याला आम्ही म्हणत असतील तर आपणही तुकोबरायमध्ये सामील झालं पाहिजे आणि आपणही भगवंताकडे करुणा भाकली पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही देवा शक्तीने भाकू तेने करुणा. तुकोबराय आपलं वकिली पत्र घेत आहे आणि भगवंताकडे जातात. भाकू तेने करुणा. महाराज यांनी हातोफळी केली. हातोफळीचं स्वरूप काय आहे? तुकोबराय सांगतात, पावटणी केला काळ जया बळ होते ते. ज्यांच्याकडे बळ होतं त्यांनी काळ पावटणी केला. पावटणी म्हणजे पायरी. त्या ठिकाणी काळाच्या मस्तकावर पाय ठेवलेला. पावटणी केला काळ जया बळ होते ते. ज्यांच्याकडे बळ होतं, विवेकाचं बळ आहे, वैराग्याचं बळ आहे. विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. लौकिक बळ आहे, अलौकिक बळ आहे. म्हणून बळाचे अनेक प्रकार आहेत. बौद्धिक बळ आहे, सामाजिक बळ आहे, सत्तेचं बळ आहे. ज्यांच्याकडे पारमार्थिक बळ आहे, अलौकिक बळ आहे, त्यांनी काळाला त्या ठिकाणी खाली घातलेला आहे. पावटणी केला काळ, काळाची पायरी केलेली आहे. जगद्गुरु तुकोबराय काळाच्या मस्तकावर पाय ठेवून गेले. म्हणजे काळ सामान्य नाही. जगा काळ काय आम्ही माथा दिले पाय. आम्ही त्या काळाच्या मस्तकावर पाय दिलेला आहे. म्हणून काळ जरी न्यायला आला तर संत महात्मे त्या ठिकाणी काळावर सत्ता गाजत असतात. जाता जाता स्वामीजींचीच एक आठवण
जाऊन सांगून आपण शेवट करणार आहोत. एक वेळचा प्रसंग आहे. स्वामीजी आपल्या श्री गुरु परमानंद स्वामींच्या बरोबर श्रीरंगम या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्व गुरुबंधू मंडळी भिक्षा मागण्यासाठी श्रीरंगम या शहरामध्ये आलेले आहेत. आणि त्या काळामध्ये श्रीरंगम मध्ये एक नावाजलेले ज्योतिषी होते, अत्यंत प्रसिद्ध ज्योतिषी, की त्यांनी सांगितलेलं ज्योतिष आजपर्यंत कधी खोटं ठरलं नव्हतं. आणि योग असा, भिक्षा मागत मागत स्वामीजी त्या ज्योतिषाच्याच दारामध्ये आले. दारामध्ये आल्याच्या नंतर तो ज्योतिषी बोलू लागला, अरे बाबा, तू या कुमुहूर्तावर माझ्या दारामध्ये आलेला आहे. तुझं नाव काय? लहान होते. नाव काय म्हटल्याच्या नंतर स्वामींनी आपलं नाव सांगितलं. मला राम चैतन्य म्हणतात. स्वामींचं पूर्वाश्रमीचं नाव राम चैतन्य होतं. मला राम चैतन्य, या देहाला राम चैतन्य म्हणतात. आणि हे ऐकल्याच्या नंतर त्या ज्योतिषाने गणित मांडलं. आणि गणित मांडल्याच्या नंतर सांगितलं, बाळा, आजपासून 3ऱ्या दिवशी सर्पदंश होऊन तुझा मृत्यू होणार आहे. स्वामीजीने सांगितलं, महाराज, तुम्ही सांगता माझा मृत्यू होणार आहे, पण माझी जाण्याची आता इच्छा नाही. त्या ठिकाणी मी मरणार नाही. केवढा आत्मविश्वास असेल हो. ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. स्वामीजींची भाषा ऐकल्याच्या नंतर जो ज्योतिषी रागवला, महाराज, उभा राहिला आणि अभिमानयुक्त शब्दामध्ये बोलू लागला, अरे, या श्रीरंगम मध्ये आजपर्यंत या ज्योतिषाचा शब्द खोटा ठरला नाही आणि तू सांगतो खोटं ठरणार. जर तुझा मृत्यू 3ऱ्या दिवशी झाला नाही तर हे शिखासूत्राचा त्याग करून तुझ्या गुरुचा शिष्य होईल, परमानंद स्वामीचा शिष्य होईल. आणि हे ऐकल्याच्या नंतर स्वामी महाराज आपल्या गुरुकडे जातात. झालेला सर्व घटनाक्रम गुरुच्या लक्षात येतो. गुरुला सांगतात. हा म्हणता ही बातमी सर्व शिष्यांना कळाली, पंचक्रोशीमध्ये कळाली. सर्वत्र चर्चा आहे की ज्योतिषाने 3ऱ्या दिवशी मृत्यू होणार आहे असं भविष्य सांगितलेलं आहे. परंतु राम चैतन्य आहे, ते सांगतात की मी 3ऱ्या दिवशी जाणार नाही. काय घटना घडती पाहण्यासाठी गावोगावून लोक येऊ लागले, आश्रमामध्ये येऊ लागले. आणि बरोबर 3रा दिवस उगवला. महाराज, 3रा दिवस उगवला. दुपारची वेळ आहे आणि सर्व त्या ठिकाणी भोजन करून बसलेले आहेत. सर्व जनता समूह त्या ठिकाणी एकत्रित झालेला आहे. आणि सर्वांनी आश्चर्य पाहिलं तर एक भला मोठा कृष्ण सर्प त्या समूहाच्या दिशेने येऊ लागला. बाकीचे मंडळी त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. परमानंद स्वामींनी सांगितलं, त्याला मारू नका, त्याला मारू नका, तो सामान्य नाही, साक्षात काळ आहे. स्वामी महाराज आपल्या गुरुच्या जवळ गेले. गुरुला त्या ठिकाणी तन मन धनाने शरण गेलेले आहे. आणि परमानंदाने सांगितलं, राम चैतन्य, घाबरू नका. तो सर्प आला, परमानंद स्वामीच्या अंगावर चढला, गळ्यामध्ये आहे. बराच वेळ झालं त्या ठिकाणी सर्प आहे. 3 तास झाले. वेळ टळून गेली. आणि मग तो सर्प आहे तो स्वइच्छेने खाली आला आणि जात जात अदृश्य झाला. सर्वांनी पाहिलं, स्वामींना काहीही झालं नाही. आणि मग तो ज्योतिषी ते पाहण्यासाठी आलेलाच होता. ज्योतिषाने सांगितलं, तुमचं सामर्थ्य अलौकिक आहे. आजपर्यंत माझं ज्योतिष खोटं ठरलं नाही. सांगितल्याप्रमाणे सर्पही आला, परंतु काळही काही करू शकला नाही. तुकोबरायांचं प्रमाण आहे, काळ गुलाम सलाम करी. काळही आल्याच्या नंतर ज्यांना दंडवत घालतो हा अधिकार स्वामी महाराजांचा आहे. म्हणून त्या ठिकाणी पावटणी केला काळ, जया बळ होते ते. ज्यांच्याकडे बळ होतं त्यांनी काळाची पायरी केलेली आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, असे वीर असणारे संत महात्मे हे धैर्यतेचे समुद्र आहेत. बराय सांगतात, तुका म्हणे वीर्या वीर
संत धीर समुद्र, संत धैर्यतेचे समुद्र आहे. समुद्र त्याला म्हणतात की ज्याची पातळी कधी वाढतही नाही आणि कधी कमी होत नाही. अपूर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशंती यद्वत. म्हणून समुद्र आहे ते समुद्र आहेत महाराज. म्हणून तुकोबराय सांगतात, तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र, आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून पुरुषार्थी संत महात्म्यांचं वर्णन करतात. आणि देवा, आमच्यासारखे सामान्य लोक आहेत, ते या महात्म्याप्रमाणे परमात्मा प्राप्ती करून घेऊ शकत नाही, म्हणून आम्ही करुणा भागत आहोत. अर्थात आपलं वकिली पत्र तुकोबराय घेत आहेत. दाखला देत असताना एखाद्या विरळ्या संतांचा देतात. एकी केली हातोपळी, एक शब्द वापरतात आणि ते एक संत महात्मे दुसरे तिसरे कोणते नसून सद्गुरु स्वामी चिन्मयानंद जे आहेत. म्हणून अशा महात्म्यांचं वर्णन तुकोबरायांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने या अभंगामधून महात्म्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि आपल्या स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या शब्दाने संत महात्म्यांचं वर्णन करणं शक्य नाही, म्हणून संतांच्या शब्दाचा आधार घ्यावा म्हणून तुकोबरायांचा अभंग घेतलेला आहे. या अभंगामधून संपूर्ण वर्णन तुकोबरायांनी स्वामी महाराजांचं केलेलं आहे. स्वामी महाराजांचं चरित्र दिव्य अशा प्रकारचं. अगदी 2-3 घटना मी सांगितलेल्या आहेत. समुद्रासारखं चरित्र सखोल स्वामी महाराजांचं आहे. एक दिवस काय 7 दिवस जरी सांगितलं तरी स्वामी महाराजांचं चरित्र संपणार नाही, अशा प्रकारचं दिव्य चरित्र आहे. म्हणून स्वामी महाराजांची कृपा आपणा सर्व या परिसरावर, ग्रामस्थावर आहे. स्वामी महाराजांचं चरित्र दिव्य अशा प्रकारचं आहे. ज्ञानोबरांची एकच उभी आठवते, आपला परिसर केवढा भाग्यवान आहे महाराज. स्वामी महाराजांचा जन्म द्रविड राज्यात झाला. स्वामी महाराजांनी अध्ययन काशी क्षेत्री केलं आणि समाधी घेण्यासाठी स्वामी महाराज या दर्जी बोरगावला आले. जन्म एका ठिकाणी, अध्ययन एका ठिकाणी आणि उपयोग आपणा सर्वांना झालेला आहे. ज्याप्रमाणे ज्ञानोबराय सांगतात, देवकी वसुदेवास्तव झाला, कुमारीसाठी गोकुळी गेला, शेखी उपयोग आला पांडवांशी. आणि तसं मला वाटते शेखी उपयोगी आला आपल्या दर्जी बोरगाव परिसराशी. म्हणून स्वामी महाराजांचा कृपा छत्र आपल्या या परिसरावर आहे. सर्वांचं भाग्य आहे. मोठ्या उत्साहाने, आनंदाने हा उत्सव आपण साजरा करत आहोत. सर्वच ग्रामस्थ मंडळी, सर्व ट्रस्ट मंडळी आहे. सर्वांचंच योगदान अतिशय मोलाचं अशा प्रकारचं आहे. पारदर्शी अशा प्रकारचं या ठिकाणचं नियोजन आहे, योजना आहे. म्हणून सर्वांचेच ऋण व्यक्त करतो. सर्व ट्रस्टी मंडळी, विश्वस्त मंडळी असतील, अध्यक्ष महाराज असतील, आमचे दौलत गुरुजी असतील, आमचे हनुमंत बापू असतील आणि सर्वच एका ते काय गणू अपार हे. मला वाटते स्वामी महाराजांचं नाव घेतलं, स्वामी महाराजांच्या नावामध्ये सर्वांचंच नाव आलं. आणि आमचं परम भाग्य की आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, परम आदरणीय श्रद्धेय माऊली महाराज या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थाने स्वामी महाराजच त्यांच्याकडून ही सेवा करून घेत आहेत. म्हणून सर्वच ग्रामस्थांच्या, भाविकांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला याच ठिकाणी विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करोनी घ्यावे हे तुमते विनवित्वसे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर.